महाराष्ट्राच्या अस्मितेचा अभिमान, मराठी स्वाभिमानाचा बुलंद आवाज, प्रखर हिंदुत्वाचा निष्ठावंत विचारवंत, माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांचा कट्टर महाराष्ट्र सैनिक, मनसेचे लढवय्ये नेते माननीय दिलीप बापू धोत्रे आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व अखंड जनसेवेच्या शुभेच्छा. शुभेच्छुक सॉल्व्हियन इन्फ्रा, मायरा इन्फ्रा, डीडी इन्फ्रा पंढरपूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा. भ्रांत आहे का? कुठं आहे? ऐकून घ्या माझं. पहाटे पाणी वाढू शकते, रेग्युलर आहे आपल्याला, मी माहिती आहे तुम्हाला. टीम ठेवलेली आहे. उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्याने व पाण्याची आवक वाढल्याने उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रात पूर नियंत्रणासाठी सुरू असलेला विसर्ग वाढवून आज दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता 90,000 क्युसेक एवढा विसर्ग करण्यात आलाय. सदर विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ होण्याची शक्यता आहे. आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत पंढरपूर येथील जलस्तर 442.20 मीटरवर पोहोचलेला असून नदीतून 77,798 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. पंढरपूरची इशारा पातळी 443 मीटर तर धोका पातळी 445.40 मीटर इतकी आहे. त्यामुळे पाणी आणखी वाढल्यास रात्रीतच इशारा पातळी ओलांडली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा डॉक्टर प्रणिताताई भगीरथ भालके यांनी व्यास नारायण झोपडपट्टी परिसराला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी नगराध्यक्षांनी नागरिकांना आवश्यक कागदपत्रे, रोख रक्कम, औषध, कपडे, इतर जीवनावश्यक साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवण्याच्या सूचना दिल्या. नदीची पाणी पातळी आणखी वाढल्यास प्रशासनाच्या सूचनेनुसार तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यासाठी सज्ज राहण्याचेही त्यांनी सांगितले. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ संबंधित प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉक्टर प्रणिताताई भालके यांनी नागरिकांना केले आहे.